नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. चांदोली अभयारण्यात राखाडी डोक्याच्या मत्स्य गरुडाचे दर्शन. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चांदोली अभयारण्यात अत्यंत दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या राखाडी डोक्याच्या मत्स्य गरुडाची नोंद या परिसरात झाली आहे. पक्षी अभ्यासक संजय पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी या गरुडाचे दर्शन घेतले. पश्चिम घाटातील सह्याद्री रांगांमध्ये याचे वास्तव्य आढळणे ही पर्यावरणदृष्ट्या अत्यंत सकारात्मक घटना मानली जात आहे. विशेषतः कोयना आणि चांदोली या जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात या शिकारी पक्ष्यांसाठी पोषक वातावरण असल्याचे या नोंदीवरून स्पष्ट होतं. या गरुडाचे डोके राखाडी रंगाचे असून त्याचे शरीर तपकिरी आणि पोटाचा भाग पांढरट असतो. त्याची शेपटी पांढरी असून टोकाला काळी किनार असते. नावाप्रमाणेच या गरुडाचे मुख्य खाद्य मासे आहे. जलाशयाच्या काठावरील उंच झाडांवर बसून हा पक्षी पाण्याचा वेध घेतो आणि क्षणार्धात मासा पकडतो. हा पक्षी साधारणपणे संत वाहणाऱ्या नद्या, सरोवरे, तलाव आणि मोठ्या जलाशयांच्या परिसरात राहणे पसंत करतो. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते राखाडी डोक्याचा मत्स्य गरुड हा परिसंस्थेतील कीस्टोन प्रजातींपैकी एक आहे. जलाशयातील अन्नाची साखळी सुस्थितीत असल्याचे हा पक्षी दर्शवतो. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.